2021 मध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदय 21 मध्ये कृषी सेवा परीक्षेसाठी एमपीएससी मधून त्या मुलांची पास झालेल्यांची यादी पाठवली गेली। आज 2023 म्हणजे 23 मध्ये आपण 24 मध्ये आलो आणि ह्या सगळ्यामध्ये वर्ग 1 चे 19 आहेत, वर्ग 2 चे 61 अधिकारी आहेत आणि वर्ग 2 आणि एकूण असे 202 उमेदवारांची शिफारस लोकसेवा आयोगाने आपल्याकडे केलेली आहे। कागदपत्रांची पूर्ण तपासणी झाली, पूर्तता झाली। आज ती मुलं आंदोलन करण्यासाठी उपोषणाला बसले। 7 महिने झाले। मला कळत नाही, तुमच्याकडे जागा रिक्त पदांचं मोठी रिक्त पद आहे अध्यक्ष महोदय आणि कृषी अधिकाऱ्यांची रिक्त पद 2-2, 4-4, 4-4 एका जिल्ह्यामध्ये आहे। तर आपण हे 7 महिन्यापासून का रेंगाळून ठेवलेलं आहे, का थांबवलं आहे, हे आपण केलं पाहिजेत ना। यांची रिक्त पद आहेत आणि परीक्षा पादले पेपरची तपासणी झाल्यावर 7 महिने का थांबू शकतो? 15 दिवसामध्ये फार तर कालावधी असायला पाहिजे। आज ती सगळी मुली वगैरे ते होणारे अधिकारी आहेत आणि त्यांना 4था दिवस आहे। त्या कृषी मंत्र्यांना मी पण विनंती केली होती स्वतः फोन करून की तुम्ही लवकर का काढत नाही। ते म्हणले की मी उद्या काढतो असं म्हणून 15 दिवस झाले। म्हणजे उद्या करतो आदेश असं म्हणून आज 15 दिवस झाले। मी स्वतः बोललो त्या मुली वगैरे तिकडे अंघोळ नाही, पाणी नाही, पाण्याची सोय नाही, फार वाईट अवस्थेत हे होणारे उद्याचे अधिकारी, त्यांची अशी अवस्था आहे। म्हणून आपल्याला विनंती आहे की एक आपण करून घ्या हे आदेश, अशी आपल्याला एक विनंती आहे। मी आज लगेच त्या संदर्भातले आदेश देतो आणि शिफारस आली असेल आणि कुठलीही कोर्टाची अडचण नसेल तर तात्काळ हे अधिवेशन संपण्यापूर्वी ते काढा, अशा प्रकारचे निर्देश मी देतो।